राजन सिंग आक्रमणासाठी येताना आपण पाहतोय माध्यमातून जवळ मास्टरला पण पाहिलं. मुंबई उपनगरच्या जॉली स्पोर्ट्स क्लबचा असणारा स्थानिक संघ त्याचा थोड्याच वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार आदरणीय नितीनजी सरदेसाई साहेब यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय सुनील जाधव यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मिस्टर इंडिया त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले माजी आमदार मनसेचे नेते टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आदरणीय सन्मान्य नितीन सरदेसाई साहेब. मुंबई श्री, महाराष्ट्र श्री, भारत श्री अशा अनेक किताब ज्यांना मिळाले. सुनील जाधव साहेब त्याला ओळखता का? रेड मारतो तो आपण मान्यवरांच्या उपस्थित या ठिकाणी ओळख करायला आपण करूया. देसाई साहेब त्याचबरोबर सुनीलजी जाधव आणि व्यासपीठावरचे असणारे सगळे मान्यवर त्यांना आपण ओळख परेडसाठी आपण घेऊन जाऊया. क्रीडांगण क्रमांक 2 वर सर्वप्रथम आपण पाहतोय मुंबई पोस्टलचा असणारा संघ आहे. ओळख परेड केली जाते ज्यामध्ये आपण पाहतोय साहिल निलय, शिवकुमार मोरगे, अक्षय हिंदे, गौरव सूर्यवंशी, पुष्पराज मंडोले, स्वयं मंडोले, गणेश गीते, अक्षय पोबार, ओंकार कोगळे, प्रसाद हंगे, सिद्धार्थ सदाशिव आणि भूषण सानप, ऋषिकेश गडाख आणि पवन दे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आमच्या सगळ्या सन्माननीय पंचांना आपण पाहू शकता. आपण पाहतो मुंबई पोस्टल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो नाशिकचा असणारा संघ. पोस्टल कडून अभिषेक घोषणे आहे, त्याचबरोबर सौरभ आहे पाटील, सौरभ कुलकर्णी, इथे सप्तेसर, लागलं तरी काढून घेईल. या स्पर्धेच्या निमित्तानं नाणेफेक आपण करतोय. सर्व संघांच्या समवेत आपण या ठिकाणी फोटो सेशन आपण करत आहोत. मित्रांनो, आपण कबड्डी प्रमाणेच मुंबईतला असणारा आपला एक सर्वांचा लाडका खेळाडू ज्यांनी बॉडी बिल्डिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप मोठं काम केलं. शरीर सौष्ठवच्या स्पर्धेमध्ये 2018 मध्ये 52व्या आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेत अजिंक्यपद पटकावताना ज्या खेळाडूने मिळवला. मिस्टर इंडिया 3 वेळा विजेता आहे. एक हॅट्रिक सरली मिस्टर इंडियासाठी आणि 15 वर्षानंतर आपण जर पाहिलं तर याच्याबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुनील जाधव. मी देशासमोर विनंती करतो आपण आपल्या शिवासचे आदरणीय सन्मान्य सुनील जाधव यांना आपण सन्मानित करूया. मनसे नेते आदरणीय सन्मान्य नितीन सरदेसाई साहेब मला उजवले मित्रांनो. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉडी बिल्डर ज्यांनी कवास्ती घातली ते सन्मान्य सुनील जाधव यांचा विशेष सन्मान. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आदरणीय देसाई साहेबांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर सत्कार स्वीकारणारा आदरणीय सुनील जाधवांचे देखील मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. विरुद्ध मीरा भाईंदर मनपा
पहिला पुकार क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी पहिला पुकार युवा पलटण मुंबई शहर विरुद्ध मीरा भाईंदर मनपा भाईंदर या दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. तसेच दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी पहिला पुकार ठाणे महानगरपालिका मुंबई शहर कबड्डी असत आहे आदरणीय राणे सर. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य कबड्डीच्या प्रेमाखातर आपले ओम ज्ञानदीपच्या प्रेमाखातर या ठिकाणी ते उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी 5वा क्रमांक मिळवला त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी विनंती करणारा आदरणीय नितीन सरदेसाई साहेब आपण आपल्या शुभ हस्ते अंतरा अनिल गावकर यांना आपण सन्मानित करूया. त्याचबरोबर मुंबई शहर असोसिएशन सब ज्युनियर कबड्डी संघामध्ये निवड झाल्याबद्दल आपण ऋत्वी गौडा हिला देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी देशसभाला पुन्हा विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ऋत्वी गौडा हिला आपण सन्मानित करूया. मंडळाची 5वी राज्यस्तरीय स्पर्धा आहे आणि अशा प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करणं ही मंडळाची असणारी ख्याती आहे. महाराष्ट्रासह देशातले अनेक प्रो कबड्डीचे असणारे स्टार्स या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि निश्चित स्वरूपात मुंबई नव्हे महाराष्ट्र नव्हे तर देशातली एक सर्वोच्च स्पर्धा म्हणून ओम ज्ञानदीपच्या स्पर्धेकडे आपण पाहतो. साहेब आपण आज स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहात. क्रीडारसिक आहेत, संघ आहेत, आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात अशी आपणास विनंती आहे. दादर प्रभादेवी परिसरामध्ये नेहमीच अनेक कबड्डीच्या टुर्नामेंट होत असतात, स्पर्धा होत असतात, पण त्यातली सर्वात मोठी आणि भव्यदेवी अशी ओम ज्ञानदीप मंडळातर्फे केली जाते. गेली 5 वर्ष सातत्याने मी सुद्धा या स्पर्धेला येतोय आणि इतरही अनेक ठिकाणी जाण्याचा योग होतो, पण इतकी भव्यदेवी आणि राज्यस्तरीय इतके चांगले खेळाडू मिळणारी ही स्पर्धा ही इतर आपल्या परिसरात कुठे होत नाही. पण त्यामुळे सर्वच इथल्या ओम ज्ञानदीप मंडळाच्या सर्वच पदाधिकारी आणि यांचे जे कोणी ऑर्गनायझर्स आहेत त्या सगळ्यांचं मी नक्कीच याबद्दल अभिनंदन करीन आणि खूप खूप शुभेच्छा देईन. आपण खूप चांगलं आयोजन इथे करत असता, अनेक कबड्डी खेळाडूंना त्यातून प्रोत्साहन मिळत असतं. त्यामुळे असाच आपले उपक्रम आणि ओम ज्ञानदीप मंडळातर्फे इतरही खूप चांगले उपक्रम केले असतात. मी तिकडे येत असतो नाही गरीबन भाट नगरात, त्यामुळे एकंदरीत या मंडळाच्या सर्वच लोकांचे मी अभिनंदन करीन आणि मला इथं बोलावलं त्यांनी सन्मान केला त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आदरणीय नितीनजी सरदेसाई साहेब यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं ओम ज्ञानदीप मंडळाचं असणाऱ्या या ठिकाणी कौतुक केलं. उपस्थित असणाऱ्या सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या. मनपूर्वक आभार साहेब. थँक्यू व्हेरी मच. हॅलो
या स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे थोरचे आमचे पंच इथे शिरवडकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या सायंकाळच्या सत्रात मनपूर्वक स्वागत करतो. अत्यंत लक्षवेधी अशा दोन्ही ज्या लढती दिला तर ना मंडळाचे आमचे क्रीडा प्रमुख आणि सोशल मीडियाची असणारी संपूर्ण जबाबदारी जे स्वीकारत असतात. सोशल मीडियावरती या स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी खूप ज्यांचं मोठं योगदान असतं. त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचा एक स्पेशल डे आहे. जतीनजी गुराव, खूप खूप आपलं स्वागत आहे. आपला विनंती आपण व्यासपीठावर येऊया. जतीन गुराव, हे तोच आहे. मी बंदरकर सरांना विनंती करतो आपण आपला शुभास्ते आदरणीय चंद्रशेखर राणे सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. व्यासपीठाच्या मध्यभागी आदरणीय साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. जरूर अनुभवत आहोत. नेत्रदीपक असा हा एक नजराणा म्हणता येईल या स्पर्धेच्या निमित्तानं ओम गांधींच्या व्यासपीठावरती या क्रीडांगणावरती कबड्डीचं द्वंद्व आपण पाहतोय. रोमांचक अशा लढती आपण पाहत असताना व्यवसाय गटातले असणारे मोठे मोठे संघ एकमेकचे, दुसऱ्या बाजूला टीटी पुणे आपण पाहतोय. या जम बघा जम या स्पर्धेच्या निमित्तानं शिवछत्रपती अवॉर्डी सुमती पुजारी सुवर्ण मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होतं. वेलकम मॅडम, मनपूर्वक स्वागत आहे. त्याच्या समवेत माजी राष्ट्रीय खेळाडू मानसी रोडे मॅडम देखील उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय सुमती मॅडम आणि आदरणीय मानसी मॅडम, वेलकम.